जे आव्हान आहे ते लोकसभेचं आहे. मूळ प्रश्नांकडे जाऊ. लोकसभेचं आव्हान तुमच्यासमोर खूप मोठं आव्हान आहे. तुम्ही चहा घेऊ शकता आवडतं. तर लोकसभेचं आव्हान खूप मोठं आहे आणि त्या आव्हानाला तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर पहिलं चॅलेंज बारामतीत उभं राहिलेलं आहे. बारामतीमध्ये आता पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची शक्यता आहे. अजित पवार म्हणाले की बघा लोक भावनिक करतील इथं येऊन, ते म्हणतील माझं वय झाले, माझी शेवटची निवडणूक आहे, तुम्ही ऐकू नका, बारामतीचा विकास आम्ही करणार आहोत. त्यांनी असं भाषण केलं नाही. हम्म. ते म्हणून मला भावनिक करतील. हम्म. आणि काय माहित त्यांचं शेवटचं भाषण कधी होणार आहे, अजून होणार आहे का? म्हणजे ह्यांचा मृत्यू कधी येतोय त्याची तारीखच पंचांगावर काढून त्यांना पाहिजे आहे. म्हणजे मी इतक्या घाणेरड्या थराला गेलेलं राजकारणच बघितलं ना. आपण आपल्या घरातल्या माणसाचं आयुष्य वाढावं यासाठी पूजा करतो, महामृत्युंजय यज्ञ करतो, त्याची 75वी साजरी करतो, पूजा अर्चा करतो. इथे तर माणसं निघाली की मरतायत कधी सांगा. ते म्हणतात आराम करायची वेळ आहे ना. काका तुम्ही कशाला एवढे धावता, काका का असं म्हणाले. काकाने कधी आराम करावा तो काका ठरवेल ना. तू काय करायचं आहे त्यांनी ठरवलं नाही ना. त्यांनी फक्त तुझा उत्कर्ष ठरवला. तू 91 साली राजकारणात आलास, सॉरी आले. तुम्हाला सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं ना. 99 साली तुम्हाला डायरेक्ट कॅबिनेट केलं ना. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं ना. अजून काय करायचं शरद पवारांनी तुमच्यासाठी? हे जेव कोणी गेलेत, हे सगळे लाभार्थी नाही आहेत का? आम्ही लाभार्थी नाही आहे. आम्हाला शरद पवारांनी काही दिलेलं नाहीये. फक्त दिलंय ते मनापासून प्रेम, बापापेक्षा जास्त. आणि म्हणून बापापेक्षा जास्त प्रेम त्यांच्यावर आहे. माणसाला आयडेंटिफिकेशन देणं, एखाद्या छोट्या समाजातल्या माणसाला आयडेंटिफिकेशन देणं, हे केवढं मोठं काम आहे हो. कोण जितेंद्र आव्हाड, कुठल्या जितेंद्र आव्हाड, काय किंमत त्याची? आज तुम्ही लोक येता ना मला प्रश्न विचारायला, ते कोणामुळे येता? असे 100 जितेंद्र आव्हाड आहेत गावामध्ये. पण अजून पण त्यांनी असे 40 लोक तयार केले होते ना, पण ते का गेले मग? जाऊ दे, आता ते गेले त्याच्या इतिहासात न जाता. कोणाची साखर कारखाना, कोणाचा शुगर, कोणाची स्पिनिंग मिल, कोणाची बँक, आणि सगळ्यांच्या चावा एकाच माणसाच्या हातात. कारण का त्याला सबसिडी, त्याला काय ते गव्हर्नमेंट अनुदान नाही ना, ते गॅरंटी. हे सगळे कुठे सामान्य लोकांना कुठे कळतं की कोणाचं कुठे काय अडकलेलं आहे. आपलं काय, आपल्याला काहीच नको आहे. आपल्याला ना शुगर फॅक्टरी आहे, ना शाळा आहे, ना कुठे पाठशाळा आहे.